ठीक आहे, नेक्स्ट प्रोटोकॉल आपण बघूयात. RIP, that is Routing Information Protocol. I will share a screen. ठीक आहे, हे बघा 3.3 युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल. त्याच्यामध्ये इंटरनेट स्ट्रक्चर, राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल, ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट आणि बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल व्हर्जन 4. ह्या अशा 3 कन्सेप्ट त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. RIP प्रोटोकॉल, OSPF प्रोटोकॉल अँड BGP4. BGP मीन्स बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल व्हर्जन 4. OSPF means open shortest path first, and then RIP Routing Information Protocol. आणि राहतंय ते हे इंटरनेट स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, ISP प्रोव्हायडर असतो, सबस्क्रायबर ID, हे ते सगळं माहिती आहे इंटरनेट स्ट्रक्चरचं. त्याचं काय त्याच्याबद्दल सेपरेटली काय सांगायची तुम्हाला गरज नाही. अगोदर आपण RIP हा प्रोटोकॉल स्टडी करूया. व्हॉट इज RIP? RIP is the unicast routing protocol. Unicast means 1 to 1. बरोबर ना? 1 to 1. ठीक आहे, माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय ना? येस मॅम. ठीक आहे, बघा मग हा युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल आहे. राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल, दॅट इज RIP. So what is RIP? RIP is an intra-domain routing protocol. Inter, ठीक है? Inter means what? Between an autonomous system communication, that is called as a inter-domain. म्हणजे एकापेक्षा जास्त autonomous system मध्ये communication, that is called as inter-domain. So what is intra-domain? Within an autonomous system, inside an autonomous सिस्टीम, दॅट इज द इंट्राडोमेन. मग हा काय इंट्राडोमेन राउटिंग प्रोटोकॉल आहे. म्हणजे इथं फक्त एकच ऑटोनॉमस सिस्टीम असेल आणि त्या ऑटोनॉमस सिस्टीम मधलं जे काही कम्युनिकेशन असेल किंवा प्रोटोकॉल सेंडिंग प्रोसिजर आहे ते आपल्याला बघायचे. मग ज्यावेळी प्रोटोकॉल सेंड होतो त्यावेळी हा RIP प्रोटोकॉल वापरला जातो. तर कसा वापरला जातो? द RIP इज अन इंट्राडोमेन राउटिंग प्रोटोकॉल युज्ड इनसाइड अन ऑटोनॉमस सिस्टीम. It is a simple protocol based on distance vector routing. ठीक आहे, हे डिस्टन्स वेक्टर राउटिंगचा प्रिन्सिपल फॉलो करते आणि हा प्रोटोकॉल सिंपल आहे. मग बघा आता काय कन्सिडरेशन किंवा डिस्टन्स वेक्टरचे काय काय प्रिन्सिपल तो फॉलो करतोय, कसं वापरतोय. तर एक मिनिट, नोट्स तुम्हाला डिस्प्ले करते. ही डायग्राम ही डायग्राम आपल्याला समोर ठेवायची. हे एक एक्झाम्पल घेतले, एक डोमेन घेतलाय आणि किंवा एक नेटवर्क घेतलंय आणि त्या नेटवर्कनी RIP प्रोटोकॉल फॉलो केलाय. तर RIP प्रोटोकॉल कसा वर्क होतो, काय कन्सिडरेशन आहे, डिस्टन्स वेक्टरचे काय प्रिन्सिपल वापरले जातात इथं डिस्टन्स वेक्टर राउटिंगचे, ते बघूयात. मग पहिलं असं आहे की इन अन ऑटोनॉमस सिस्टीम वी आर डीलिंग विथ द राउटर अँड नेटवर्क. नेटवर्क मीन्स लिंक. ठीक आहे, आपण एखादी ऑटोनॉमस सिस्टीम कन्सिडर करतो म्हणजे काय करतो, किंवा एखाद्या ऑटोनॉमस सिस्टीमची डीलिंग असतो म्हणजे काय असतं, काय काय असतं आपल्याकडं, राउटर असतात, नेटवर्क असतात. नेटवर्क म्हणजेच काय, तुमच्या लिंक्स असतील. द राउटर हॅव राउटिंग टेबल, हे माहिती आहे सगळ्यांना. राउटर कडं राउटिंग टेबल असतो. लिंक कडं काही इन्फॉर्मेशन असते का, म्हणजे नेटवर्क कडं काही इन्फॉर्मेशन असते का, नाही. त्या नेटवर्क मधल्या राउटर कडं इन्फॉर्मेशन असते म्हणजे काय, राउटिंग टेबल असतो किंवा राउटिंग इन्फॉर्मेशन त्या राउटर कडे अवेलेबल असते. तर नेटवर्क कडे काय नसतं. म्हणजे नेटवर्क इज नथिंग बट लिंक्स. लिंक कडे काय तशी इन्फॉर्मेशन नसते. एकदा लिंक ब्रेक झाली, अप अँड डाऊन एवढंच असणार आहे त्या लिंक कडे. देन सेकंड कन्सिडरेशन इज द डेस्टिनेशन इन ए राउटिंग टेबल इज ए नेटवर्क.
त्या राउटिंग टेबल मधलं डेस्टिनेशन म्हणजेच काय असतं ते नेटवर्क असतं, विच मीन्स द फर्स्ट कॉलम डिफाईन्स. हे बघा इथं खाली तुम्हाला टेबल दिसतोय. हा राउटर 1 कुठे, इथं राउटर 1 आहे. ह्या राउटर 1चा हा राउटिंग टेबल आहे RIP नुसार कॅल्क्युलेट केलेला. मग त्यातला पहिला कॉलम जो आहे तो काय डिफाईन करतोय, तर फर्स्ट कॉलम डिफाईन्स ए नेटवर्क ऍड्रेस. ठीक आहे, नेटवर्कचे ऍड्रेस डिफाईन केलेले. द मेट्रिक युज्ड बाय RIP इज व्हेरी सिम्पल. म्हणजे डिस्टन्स कसं यूज करायचं ह्याच्यामध्ये, डिस्टन्स किंवा मेट्रिक कसं यूज करायचं, तर सिंपल आहे. द डिस्टन्स इज डिफाइंड ऍज द नंबर ऑफ लिंक्स or number of networks that have to be used to reach the destination. कसं मेट्रिक कॅल्क्युलेट करायचं, एखाद्या पॅकेटला तिथपर्यंत पोहोचायला किती नेटवर्क मधून किती लिंक मधून जायला लागतं, दॅट इज द मेट्रिक. ठीक आहे, मेट्रिक म्हणजेच काय, डिस्टन्स म्हणजे काय, नंबर ऑफ लिंक्स और नंबर ऑफ नेटवर्क. मग ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ह्या RIP प्रोटोकॉल मध्ये त्या मेट्रिकला किंवा त्या डिस्टन्सला होप काउंट. ठीक आहे, हे होप दिसते, हा सेकंड कॉलम होप, हा झाला तुमचा नेटवर्कचा कॉलम किंवा काय म्हणायचं, ठीक आहे, नेटवर्क ऍड्रेस किंवा लिंकचा ऍड्रेस, त्याला म्हणले डेस्टिनेशन. पुढचा कॉलम आहे तो RIP मध्ये होप म्हणजे डिस्टन्स कॅल्क्युलेशनचा कॉलम आहे तो, जसा डिस्टन्स वेक्टर मध्ये होता तसाच आहे सेम, फक्त त्याला नाव वेगळं आहे, होप म्हटलंय, होप काउंट म्हटलंय. होप काउंटचा अर्थ काय, नंबर ऑफ लिंक्स, नंबर ऑफ नेटवर्क दॅट हॅव टू बी युज्ड टू रीच द डेस्टिनेशन. मग ह्याच्यामध्ये आणखी एक आहे इन्फिनिटी डिफाईन केलेली. जसं की डिस्टन्स वेक्टर मध्ये इन्फिनिटी नव्हती डिफाईन केलेली किंवा लुपिंग वगैरे हे काहीच माहित नव्हतं पुढे असं होईल म्हणून. आता ही इथं इन्फिनिटी डिफाईन केली आहे, म्हणजे काय केली आहे, इन्फिनिटी इथं डिफाईन केली आहे 16. म्हणजे काय, एनी राउट इन अन ऑटोनॉमस सिस्टीम युजिंग RIP कॅनॉट हॅव मोर दॅन 15 होप्स. ठीक आहे, 15 पेक्षा जास्त होप, म्हणजे लिमिट क्रॉस करायला नाही पाहिजे. 15 जे मेट्रिक आहे 15 होप काउंट क्रॉस करायला नाही पाहिजे. 15चा एकदा क्रॉस केला की मग ते तुमचं पॅकेट कुठंतरी इन्फिनिटीला गेलं किंवा ते डेस्टिनेशन अनरिचेबल झालं, इन्फिनिटीला ते डेस्टिनेशन गेलं. म्हणून इन्फिनिटी डिफाईन केलेली आहे. का तर इन्फिनिटी किंवा टू नोड लूप इनस्टॅबिलिटी प्रॉब्लेम जो आहे त्या टाईप सारखा प्रॉब्लेम इथं ऑकर होऊ नये म्हणून एका स्पेसिफिक मेट्रिकला काउंटला इन्फिनिटी डिफाईन करून ठेवलेली आहे. तो होप काउंट आहे किंवा इन्फिनिटीचा काउंट आहे 16. ठीक आहे, 16 जर तुमची व्हॅल्यू झाली ह्या होपच्या कॉलम मधली, ह्या सेकंड कॉलम मधली, ही 16 जर व्हॅल्यू झाली तर डेस्टिनेशन तुमचं काय किंवा ते तिथपर्यंत रिचेबल नाहीये, इन्फिनिटीला गेलं. 15 पर्यंत अलाउड आहे होप काउंट, तिथून पुढे क्रॉस केलं की गेलं ते. Infinity is defined as 16, which means that any route in an autonomous system using RIP cannot have more than 15 hops. म्हणजे जे आता सांगितलं ते मी. The next node column defines the address. हा नेक्स्ट नोड जो कॉलम आहे, तिसरा कॉलम, हा कॉलम तो काय कॉलम, which defines the address of the router. राउटरचा ऍड्रेस डिफाईन करते. कसला राउटर आहे, to which the packet is to be sent to reach its destination. तो असा ऍड्रेस आहे, असा राउटरचा ऍड्रेस आहे की जे काही पॅकेट आहे आलेलं ते सेंड करायला त्याची मदत होती. ठीक आहे, ऍज अ डेस्टिनेशन म्हणून किंवा डेस्टिनेशन पर्यंत जे पॅकेट जाणार आहे ते पॅकेट ह्या राउटरच्या थ्रू जाऊ शकते. म्हणजे नेक्स्ट नोड कॉलम, हे असे 3 वेगवेगळे कॉलम आहेत. हे कॉलम समजले का? हॅलो मॅडम, रिपीट करो. आणि कोणाला समजलं नाही, भंडारे दम देताय का सांगताय मला? हा नाही सांगते मॅडम. मला वाटलं दम देताय काय रिपीट करावं. बरं ठीक आहे. बरं
ठीक आहे, आणखी एकदा बघूयात. बघा व्यवस्थित आणखी एकदा. सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. याच्या ऍज कम्पेअर टू जे प्रिव्हियस प्रोटोकॉल्स आपण बघितलेले आहेत, पाथ वेक्टर असेल, लिंक स्टेट असेल किंवा डिस्टन्स वेक्टर असेल, त्याच्यापेक्षा हा सोपा आहे प्रोटोकॉल, अगदी सोपा आहे. फक्त कॉलम कुठले काय ते फक्त एकदा व्यवस्थित ते लक्षात घ्या. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणजे एक नेटवर्क आपण समोर ठेवलेलं आहे, किंवा एक डोमेन ठेवलेला आहे किंवा एक ऑटोनॉमस सिस्टीम आहे असं कन्सिडर करा. त्या ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये वेगवेगळे राउटर्स आहेत, वेगवेगळ्या लिंक्स आहेत. लिंक्स म्हणजेच काय असतं, नेटवर्क असतं आणि विथ द आयपी ऍड्रेस तुम्हाला तिथं दाखवलेले. ठीक आहे, टोटल 4 राउटर्स आहेत आणि हे एक असं नेटवर्क आहे किंवा एक ऑटोनॉमस सिस्टीम आहे असं कन्सिडर करा. मग ह्याच्यामध्ये ह्या RIP मध्ये टेबल कॅल्क्युलेशन, प्रत्येक ह्याच्यामध्ये टेबल आहे. आता RIP प्रोटोकॉल काय करतोय, डिस्टन्स वेक्टर प्रिन्सिपल फॉलो करतोय. ऑब्व्हियसली डिस्टन्स वेक्टर मध्ये आपण वेगवेगळे व्हेक्टर बघितले. व्हेक्टर बघितले म्हणजेच काय बघितलं, टेबल बघितले. त्याप्रमाणेच इथं टेबल असणार आहे. कसले टेबल असणार आहेत, तर राउटिंग टेबल असणार आहे. ठीक आहे, राउटिंग टेबल कोणाकडे असणार आहेत, राउटरकडे असणार आहेत. थोडीच त्या लिंककडे असणार आहेत. ही जी लिंक दिसते, हे जे नेटवर्क दिसते त्याच्याकडे असणार आहेत का राउटिंग टेबल, नाही. त्या राउटर मध्ये ते राउटिंग टेबल त्यांना त्या राउटरनी डिफाईन करून ठेवलेले असणार आहे. मग ह्याच्यामध्ये मेट्रिकचा कन्सेप्ट आहे, डिस्टन्सचा कन्सेप्ट आहे. तर त्या डिस्टन्सच्या मेट्रिकच्या कन्सेप्टला होप म्हटलंय, होप काउंट म्हटलंय, जो की हा तुमचा दुसरा कॉलम आहे. हा पहिला जो कॉलम आहे तो काय डिफाईन करतोय, नेटवर्क ऍड्रेस डिफाईन करतोय. कसला नेटवर्क ऍड्रेस, की डेस्टिनेशन आहे ते. द डेस्टिनेशन इन अ राउटिंग टेबल इज ए नेटवर्क विच मीन्स द नेटवर्क ऍड्रेस. हा पहिला जो कॉलम आहे तो नेटवर्क ऍड्रेस रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, मग जसं की आपला नोड होता ABCDE, सेम तसंच, फक्त तिकडं त्या नोडला नावं होती, इथं काय आयपी ऍड्रेसनी दाखवले. सेकंड कॉलम जो आहे तो डिस्टन्स सारखा आहे, म्हणजेच त्याला म्हणतात होप काउंट. हा जो होप काउंट असतो तो इन्फिनिटी त्याची डिफाईन करून ठेवली, 16 इन्फिनिटी आहे. ठीक आहे, म्हणजे 16 16 17 16च्या वरती गेलं म्हणजे 15च्या वरती गेलं, सॉरी नॉट 16, 15च्या वरती जर तुम्ही गेलात तर तुमचं डेस्टिनेशन जे असेल किंवा ते पॅकेट जे असेल ते अनरिचेबल होईल, ते डेस्टिनेशन अनरिचेबल होईल, म्हणजेच ते इन्फिनिटीला जाईल. 15 पर्यंत हा होप काउंट अलाउड आहे. म्हणजे ह्या कॉलम मध्ये व्हॅल्यू 15 पर्यंत अलाउड आहे. एकदा का व्हॅल्यू 15ची क्रॉस झाली, 15च्या वर, की ते डेस्टिनेशन काय असणार आहे, इन्फिनिटी असणार आहे. दिस इज द होप काउंट अँड इन्फिनिटी. आणि नेक्स्ट नोड कॉलम आहे. नेक्स्ट नोड कॉलम काय करते, डिफाईन ऍड्रेस ऑफ द राउटर. हे पण राउटरच आहेत, हा इकडं नेटवर्क आहे आणि हा राउटर आहे. ठीक आहे, म्हणजे ते पॅकेट जायला कोणते कोणते राउटर मदत करतायत, इंटरमिडिएटर. आलं का लक्षात? ABCDE ची डायग्राम आठवा डिस्टन्स वेक्टर मधली. A to E मला डिरेक्टली पाथ अवेलेबल नव्हता, मग मी A to C, C to D मी पोहोचू शकत होते, बरोबर. किंवा E ला सुद्धा D to E डायरेक्ट पाथ अवेलेबल नव्हता, तर मी D to C, C to A आणि मग E. सेम हे तसं इंटरमिडिएट नोड्स आहेत. इंटरमिडिएट नोड्स आहेत म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं, इंटरमिडिएट राउटर्स आहेत. आलं लक्षात? येस मॅडम. ठीक आहे, हे असे टेबल्स आहेत. हे बघा इथं आता हा R1 चा टेबल आहे. R1 राउटर कुठे आहे हा कन्सिडर केलाय. काय आहे R1, बघूयात काय टेबल आहे. बघा, फिगर शोज अन ऑटोनॉमस सिस्टीम विथ 7 नेटवर्क. एक ह्या ज्या डार्क ब्ल्यू लाईन दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, 7 काय आहेत, नेटवर्क्स आहेत. हे नेटवर्क दाखवले, डार्क लाईन ज्या आहेत त्या नेटवर्क किंवा लिंक्स म्हटले. अँड 4 राउटर. बघा R1, R2, हिअर इज R3 अँड हिअर इज R4. ठीक आहे, फिगर आहे. फिगर मध्ये एक ऑटोनॉमस सिस्टीम दाखवले, त्या ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या लिंक्स आहेत, वेगवेगळे नेटवर्क्स आहेत आणि वेगवेगळे राउटर्स आहेत. 7 नेटवर्क्स आहेत आणि 4 राउटर्स दाखवलेले आहेत. मग बघा त्या ह्याचे राउटिंग टेबल काय बघूयात.
आता R1 चा राउटिंग टेबल बघा. लेट अस लुक ॲट द राउटिंग टेबल R1. हा तुम्हाला इथं समोर दिसतोय R1 चा राउटिंग टेबल. The table has a 7 entries. टोटल 7 एंट्रीज आहेत ह्या टेबल मध्ये. 1 2 3 4 5 6 7. हाऊ टू रीच each network in the autonomous system. ह्या 7 एंट्रीज काय सांगतायत? एका नेटवर्क कडून दुसऱ्या नेटवर्क मध्ये कसं रीच व्हायचं, कसं पोहोचायचं, त्या एंट्रीज आहेत. राउटर R1 बघा, राउटर R1 कुठे आहे? इथे आहे. एक मिनिट, आता हे सगळं डिलीट करते. ठीक आहे, हा राउटर R1 आहे इथं. इट इज डिरेक्टली कनेक्टेड टू नेटवर्क. डायरेक्ट कोणाला कनेक्टेड आहे R1? 130.10. ह्याला बरोबर ना, ह्या नेटवर्कला 0.0. 130.10.0.0 अँड आणखी इकडं पण आहे डिरेक्टली कनेक्टेड. इथं एक आहे 130.11.0.0, which means that there are no next hop entries. त्याला मध्ये कोणी आहे का इंटरमिडिएटर? नाही. त्याच्यामुळं 130.10.0 एकच होप आहे. आणि नेक्स्ट नोड कोण आहे का? नथिंग. नेक्स्ट नेटवर्क, नेक्स्ट राउटर कोणीच नाहीये, किंवा नेक्स्ट नेटवर्क कोणच नाही. म्हणून इथं डॅश आहे, इथं डॅश, आणि होप काउंट 1 आहे. ठीक आहे. होप काउंटचा अर्थ सगळ्यांना समजलाय. होप काउंट काय? व्हॉट इज मीन बाय होप काउंट? त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला नंबर ऑफ लिंक्स किंवा नेटवर्क किती आहेत? एकच आहे ना. इथं डायरेक्टली हाय नेटवर्कला कनेक्ट होते. एक, हे एक आणि हे एक, म्हणून एक एक. पुढे बघा, to send a packet to one of the 3 networks, router R1 needs to deliver the packet to R2. ठीक आहे. आता असं कन्सिडर करा, R1 ला पॅकेट सेंड करायचे R2 ला. The next node entry for these 3 networks is the interface of router R2 with IP address 130.10.0.1. बघा, R1, आता हे आपण विसरूयात पहिलं एक्झाम्पल R1 चं. आता काय करायचंय? R1 ला पॅकेट सेंड करायचंय ह्या R2 पर्यंत. ठीक आहे. कसं जाणार पॅकेट? ह्या इंटरफेस मधून ना. हा इथं क्रॉस झालाय, ह्या इंटरफेस 130.10.0.1 हा त्याचा इंटरफेस आहे. इकडं जाणार हे तुम्ही म्हणाल 130.10.0.2 हे वरती जाणारा इंटरफेस आहे. ठीक आहे. हा इकडं जाणारा पाथ आहे. त्याच्यामुळे हे कन्सिडर केले आपण 130.10.0.1 टू सेंड ए पॅकेट टू द 2 नेटवर्क्स ऍट द राईट साइडला बघा. म्हणजेच राउटर R1 send or need to send the packet to interface of router R4 with the IP address इकडं. हे बघा, हे लेफ्टला पाठवलं, हे राईटला इकडं. जर इकडे ह्याला पाठवायचं असेल तर IP ऍड्रेस काय? 130.11.0.1 ह्या इंटरफेस मधून ते पॅकेट जाईल त्या R4 पर्यंत. ठीक आहे. समजते का हे? येस मॅडम. हा, आता इथं बघा 195. किंवा याच्यामध्ये जे 7 नेटवर्क आहेत ह्याचा ऍड्रेस हे सगळं घेतलेलं आहे. म्हणजे कुठं गेलं? R1 पासून. ठीक आहे. 130.10 ची एंट्री घेतली, 130.11 ची एंट्री घेतली, 195.2.4.0 ची एंट्री घेतली. 5 कुठे आहे? इथे त्याची एंट्री घेतली. इथं ह्याची एक घेतली 6 ची, ह्याची आणि ह्याची, अशा 7 एंट्रीज घेतलेल्या आहेत. ठीक आहे. 7 नेटवर्क्स आहेत. आणि
आता हा R1 च इथं त्यांनी विचार केलाय, मग R1 टू इथपर्यंत यायला कोण कोण मध्यस्थी आहे, इंटरमिडिएटर कोण कोण आहे, तो काउंट घेतलेला आहे आणि होप काउंट घेतलेला आहे. काय असेल तो इथं बघा 195.2.4.0 ह्याचा होप काउंट आहे 2. इंटरमिडिएटर हा आहे 130.10.0.1. हे बघा हा इंटरफेस इथं आलाय इंटरमिडिएटर, ह्याच्यामधून जाणार आहे ते R1 टू ह्या इथपर्यंत, ह्या नेटवर्क पर्यंत. आणि कसं जाणार आहे 1 आणि 2. ठीक आहे, इकडून इकडं म्हणजे 2 झाला इथं होप काउंट. सेम इथं 5 साठी या नेटवर्क साठी हा 1 आणि हा 1, 2 झालं. सेम हे बाकीचे पण राउटरला सेम टेबल आहेत, R2, R3 आणि R4. समजलं का रे इथपर्यंत सगळ्यांना? येस, ऑल ऑफ यू गेटिंग? येस मॅम. भंडारे समजलं? ठीक आहे. येस मॅडम. ठराविक स्टुडंटला समजते का सगळ्यांना समजते? सिम्पली मेसेज मी. येस, ऑल ऑफ यू गेटिंग और नॉट? का कन्फ्युजन आहे? बाकीचे टेबल तुम्ही स्टडी करा, R2, R3 आणि R4. R1 चा तुम्हाला सांगितलंय मी टेबल कसा आहे. सेम फिगर समोर ठेवायची आणि हे टेबल काय करा, हे तुमच्यासाठी हे होमवर्क असेल. ही डायग्राम काढायची आणि हे सगळे टेबल तुम्ही तुमच्या विथ अंडरस्टँडिंग ते टेबल तुम्ही नोटबुक मध्ये तुमच्या लिहायचे. ठीक आहे, समजते म्हणजे सगळ्यांना? ओके. ठीक आहे, मग आता ह्याचं नेक्स्ट आहे RIP मेसेज फॉर्मॅट. मेसेज फॉर्मॅट असतं RIP ला. बघा हे असं फॉर्मॅट आहे, दिसत असेल सगळ्यांना. RIP मेसेज फॉर्मॅट. RIP चा मेसेज कसा असतो त्याचं फॉर्मॅट आहे, कमांड फील्ड आहे, व्हर्जन फील्ड आहे आणि रिझर्व्ड फील्ड आहे. त्यानंतर फॅमिली ऑल झिरोज आहे तिकडं, नेटवर्क ऍड्रेस आहे, परत शेवटी ऑल झिरोज आहेत आणि परत डिस्टन्स म्हणून एक फील्ड आहे. तर बघा काय कमांड फील्ड, हे 8 बिटचं फील्ड आहे. हे काय डिफाईन करतं, टाईप ऑफ मेसेज. मग रिक्वेस्ट आहे का रिस्पॉन्स आहे, इथं दिलंय बघा. रिक्वेस्ट मेसेज आहे का रिस्पॉन्स मेसेज आहे. रिक्वेस्ट मेसेज असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असणार आहे. रिस्पॉन्स मेसेज असेल तर त्याची व्हॅल्यू ह्या फील्डची 2 असणार आहे. ठीक आहे. देन व्हर्जन. दिस व्हर्जन फील्ड डिफाइन्स व्हर्जन 1 और 2. म्हणजे हे व्हर्जन 1 आहे का 2 आहे. आता पुढचं फॅमिली फील्ड जे आहे, this 16-bit field defines the family of the protocol used for TCP/IP. The value is 1. म्हणजे फॅमिली, कोणत्या प्रोटोकॉलची फॅमिली यूज केली. फॉर एक्झाम्पल जर TCP/IP जर यूज केला असेल, TCP/IP प्रोटोकॉल चे फीचर फॉलो केले असतील तर त्याची ह्या फील्डची व्हॅल्यू काय असणार आहे, फॅमिली फील्डची व्हॅल्यू 2 असणार आहे. नेक्स्ट इज द नेटवर्क ऍड्रेस. हे तर काय ऑल झिरोज असतं कायमच. हे पुढचं आहे ते नेटवर्क ऍड्रेस आहे. व्हॉट इज नेटवर्क ऍड्रेस? The address field defines the address of the destination network. Network address म्हणजे काय, डेस्टिनेशन नेटवर्क चा ऍड्रेस. त्यानंतर डिस्टन्स, हे सगळं झिरोच आहे, इथं पण हे इथं पण झिरोच आहे. आणि हे डिस्टन्स फील्ड काय, तर हे डिस्टन्स फील्ड जे आहे ते होप काउंट तुमचं ऍडव्हर्टाइज करणार आहे. होप काउंट फ्रॉम द ऍडव्हर्टायझिंग राउटर टू द डेस्टिनेशन नेटवर्क. ते होप काउंट म्हणतो ना आपण ह्या टेबल मधलं, हे होप काउंट ते इथं असणार आहे. 32 बिट फॉर्मॅट मध्ये ते फक्त व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल. हे रिपीटेड म्हटलंय, पार्ट ऑफ द मेसेज इज रिपीटेड फॉर इच डेस्टिनेशन नेटवर्क. हे झालं एका डेस्टिनेशन साठी एवढं सगळं.
परत रिपीट होणार दुसऱ्या नेटवर्कसाठी, दुसऱ्या डेस्टिनेशन नेटवर्कसाठी. ठीक आहे, समजा हे झालं असेल ह्या पहिल्या एंट्रीसाठी एवढं, दुसऱ्या एंट्रीसाठी सेम हे रिपीट होणार. म्हणून इथं म्हटलंय रिपीटेड, म्हणजे लूप सारखं दाखवलंय, हे रिपीट होणार परत. कमांड व्हर्जन आणि रिझर्व्ड ते तसंच राहणार, फॅमिली पासून ते सगळं रिपीट होणार परत. दिस इज द RIP मेसेज फॉर्मॅट. हे काही एक्झाम मध्ये शक्यतो नाहीत विचारत, जरी विचारलं तरी तुमच्याकडे आहे नोट्स मध्ये अवेलेबल. मग बघा, मग अशी आपण बघितलं रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स असतं ह्याच्यामध्ये. व्हॅल्यू 1 असेल तर तो रिक्वेस्ट मेसेज असतो या इथल्या कमांड फील्डची, आणि 2 व्हॅल्यू असेल तर तो रिस्पॉन्स मेसेज असतो. तर काय आहेत हे रिक्वेस्ट रिस्पॉन्स मेसेजेस? RIP has a 2 types of messages, request and response. So what is the request? Request message is sent by a router that has just come up or by a router that has some timeout entries. ठीक आहे, रिक्वेस्ट मेसेज असतो तो राउटर कडून तुमच्या सेंड केला जातोय आणि परत त्याला टाइमआउट एंट्रीज असणार आहेत. त्या टाइमआउट एंट्रीज म्हणजे टायमर्स पुढे आहे, RIP मधले टायमर्स आपण बघणार आहे. दुसरा आहे तो रिस्पॉन्स मेसेज. रिस्पॉन्स कॅन बी आयदर सॉलिसाइटेड और अनसॉलिसाइटेड. सॉलिसाइटेडचा अर्थ काय असतं? विनंती करणे. सॉलिसाइटेड रिस्पॉन्स इज सेंट ओनली इन आन्सर टू ए रिक्वेस्ट. सॉलिसाइटेड रिस्पॉन्स मेसेजेस काय असतात? ह्या रिस्पॉन्स मेसेज मध्ये 2 टाईप आहेत परत, सॉलिसाइटेड आणि अनसॉलिसाइटेड. ठीक आहे, एक रिक्वेस्ट करून आणि एक रिक्वेस्ट न करता, म्हणजे विनंती करायची एकदा आणि एकदा नाही करायची असं. तर मग हे रिस्पॉन्स जो आहे तो कसा सेंड केला जातो? सॉलिसाइटेड वाला रिस्पॉन्स, इट इज सेंट ओनली इन आन्सर टू अ रिक्वेस्ट. जी काही रिक्वेस्ट आली त्याला आन्सर केलं जातं. इट कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट द डेस्टिनेशन स्पेसिफाईड इन द करस्पॉन्डिंग रिक्वेस्ट. अँड अनसॉलिसाइटेड रिस्पॉन्स, it is sent periodically every 30 seconds or when there is a change in the routing table. हा अनसॉलिसाइटेड म्हणजे विनंती न करता आलेला मेसेज कसा असतो? हा पिरियडिकली सेंड केला जातो, तर एव्हरी 30 सेकंडनी. का सेंड केला जातो किंवा कधी सेंड केला जातो? व्हेन देअर इज अ चेंज इन द राउटिंग टेबल. जर राउटिंग टेबल अपडेट झाला असेल तेवढ्या वेळात, मग त्यावेळी हा अनसॉलिसाइटेड म्हणजे न विचारताच, न विनंती करताच तो मेसेज सेंड केला जातो. ठीक आहे, मग पुढे आहे आय थिंक लास्ट कन्सेप्ट फ्रॉम द RIP, टायमर्स इन RIP. ठीक आहे, टायमर्स आहेत RIP मध्ये. हे बघा, हे 3 टाईपचे टायमर्स आहेत. पिरियडिक, एक्सपायरेशन आणि गार्बेज कलेक्शन असे 3 टायमर्स आहेत. पिरियडिक टायमर आहे, एक्सपायरेशन टायमर आहे आणि गार्बेज कलेक्शन टायमर आहे. RIP uses 3 types of timers to support its operation. So first is the periodic timer. Periodic timer controls the sending of messages. काय करतं हे? सेंडिंग मेसेज कंट्रोल करतं पिरियडिक टायमर. म्हणजेच त्याचा टाइम स्पॅम, टाइम पिरियड किती असतो? 25 to 35 सेकंड. तेवढ्या सेकंदात ते सेंड झालं पाहिजे. सेकंड टायमर इज द एक्सपायरेशन टायमर. द व्हॅलिडिटी ऑफ ए राऊट. काय होतं? त्या राऊटची व्हॅलिडिटी ठरवली जाते, एक्सपायरेशन टाइम दिला जातो. तेवढ्या वेळातच ते पॅकेट त्या राऊट मधून पास झालं पाहिजे, अदरवाइज इट विल बी एक्सपायर्ड. तेवढ्या टाइमात म्हणजे 180 सेकंड. ठीक आहे. अँड थर्ड वन इज द गार्बेज कलेक्शन टायमर. इट ऍडव्हर्टायझेस द फेल्युअर ऑफ ए राऊट. हे 120 सेकंड याचा हा टाइम स्पॅम आहे. ते तेवढ्या ह्याच्यामध्ये काय करतं? तुम्हाला ऍडव्हर्टाइज करतं एखादा पाथ फेल्युअर आहे का नाही. दीज आर दी टायमर्स इन अ RIP. पिरियडिक टायमर आहे, एक्सपायरेशन टायमर आहे आणि गार्बेज कलेक्शन टायमर आहे. ह्या तिन्हीची कामं वेगवेगळी आहेत. त्याच्यामध्ये परत आणि RIP मध्ये एक एनकॅप्सुलेशनचा एक कन्सेप्ट आहे. RIP मेसेजेस आर एनकॅप्सुलेटेड. ठीक आहे, RIP मेसेजेस काय होतात? कंपल्सरी एनकॅप्सुलेट होतात, म्हणजे हाईड होतात इन UDP. UDPच्या डेटाग्राम मध्ये हे RIP मेसेजेस काय होत असतात? एनकॅप्सुलेट होत असतात. RIP message does not include a field that indicates the length of the message. ठीक आहे, RIP मेसेज मध्ये आपण कुठे लेंथ फील्ड बघितली नाही.
का तर ते कोण डिटरमाइन करत असतं? UDP पॅकेट. UDPच्या डेटाग्राम मध्ये RIP मेसेज एनकॅप्सुलेट होतो. म्हणजेच ह्या RIP मेसेजची लेंथ कोण ठरवतं? कोण डिटरमाइन करतं? UDP पॅकेट. This is the RIP. That is Routing Information Protocol, RIP. समजला हा प्रोटोकॉल? Yes, all of you got this. ज्ञानेश्वरी यादव, रोल नंबर 17. येस मॅम. समजलंय तुम्हाला? हो समजले. आविष्कार होळ, येस मॅडम. येस ओम वस्त्रे, समजलं. सोहम शिंदे, अक्षय जाधव, समजलं. पूनम वाघमोडे, आवाज येत नाहीये पूनम वाघमोडे. 71 अभिजित, Yes, ma'am. ऋत्विक कोण आहे? ऋत्विक. येस ऋत्विक. Who is this participant? ऋत्विक. कोण आहे हे ऋत्विक रे? कोणी सांगा लवकर, नाही तर मी रिमूव्ह करणार आहे बघा. ठीक आहे. काल मी ग्रुपवरती तुमच्या अब्सेंटीजम बद्दल नोटीस टाकलेली. तुमच्या पालकांनी, तुम्ही स्वतः वाचली असेल. ड्यू केअर घ्या अब्सेंटी बद्दल तुमच्या. बोर्डाचा नियम आहे 80% पेक्षा कमी जर असेल तुमची प्रेझेंटी तर तुम्ही जी काही होणारी परीक्षा असते पुढची, त्याला तुम्ही इलिजिबल होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की डिटेंड केलं जातं तुम्हाला. आणि ही तुमची रोजची अटेंडन्स आम्ही आर वर्कला पण भरतोय. ठीक आहे. आर वर्कला भरतोय म्हणजे ते कधीही कुणीही कुठेही ओपन केलं की तुमची प्रेझेंटी दिसते. अगदी अजून स्टुडंटला ऍक्सेस दिलेला नाहीये, पण ते स्टुडंट पासून अगदी वरती प्रिन्सिपल सेक्रेटरी पर्यंत ते तुम्हाला तुमची कुठलीही कोणाचीही तुम्ही अटेंडन्स बघू शकताय. ठीक आहे. त्याच्यामुळं काळजी घ्या. स्नेहल मोरे आहेत का? येस स्नेहल मोरे, सानिका राऊत,
येस मॅम. राऊत तुम्ही मला ते प्रिस्क्रिप्शन पाठवलं नाही बरं का, मेडिकल काय असेल ते. मॅम मेडिसिन्स पाठवलेत, प्रिस्क्रिप्शन दिलं नव्हतं डॉक्टरने.